भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। काही पक्ष झिजणारे कार्यकर्ते बाजूला ठेवण्याचं काम करतात असं महाजनांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांनी ठाकरे आणि पवार कुटुंबावर टीका केली आहे। 3-4 पिढ्या तुमचं काम असो नसो पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात। बाकी काम करणारे झिजणारे मरणारे कार्यकर्ते बाजूला। त्याचं वय 80 झालं पण त्यांना ते पद नाही, पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना। देशामध्ये अनेक अशा पार्ट्या आहेत, बिहारमध्ये बघा, उत्तर प्रदेश बघा, ओरिसामध्ये बघा, तामिळनाडूमध्ये बघा, सगळ्या ठिकाणी परिवारवाद। मी, माझा पोरगा, माझी पोरगी, माझा जावई, माझी सून, याशिवाय दुसरे काही नाही। पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही। आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदावर जाऊन बसेल। भाजपच्या अशोक चव्हाण आणि शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांमध्ये जुंपलेली आहे। हेमंत पाटलांना नांदेड हिंगोलीमध्ये लोकांनी नाकारलं असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। तर मला नांदेडकरांनी आमदार खासदार केलं, नाकारलं नाही असं हेमंत पाटलांनी म्हटलंय। तर तुम्ही घेरलं तरी या चक्रव्यूहातून मला जनता बाहेर काढेल असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। अशोक चव्हाण स्वतःच्याच चक्रव्यूहामध्ये अडकलेत। कथित आदर्श घोटाळ्यावरून हेमंत पाटलांनी निशाणा साधलेला होता। अशोक चव्हाण टीका करा ना, हरकत नाही, मला टीकेची सवय झाली। तुम्ही मला चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण का आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाहीये। आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला। आम्ही कशाला चक्रव्यूह, त्यांनी स्वतःच रचलेले जे सगळे चक्रव्यूह आहे। आम्ही सांगितलं होतं की त्यांना आदर्शमध्ये जवानांसाठी जे काय फ्लॅट बांधलेले आहेत देशात संरक्षण करणाऱ्या, त्याच्या सासूच्या नावाने आणि याच्या नावाने फ्लॅट गेला, ते स्वतःच चक्रव्यूह रचतात आणि ते अडकतात त्याच्यात। आमची थोडी चूक आहे सामान्य। काहींनी शहराचा विकास करण्यापेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिलं असं अजित पवारांनी म्हटलंय। ते कोण आहेत ते तुम्ही शोधा असं अजित पवारांचं म्हणणं आहे। इथे गुंडगिरी आणि दादागिरी वाढलेली आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। प्रश्न मार्गी लागले नाहीत तर ते परत मतांचा जोगा मागायला आले आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांची महेंद्र थोरवेंवर नाव न घेता टीका आहे। निवडून गेल्यानंतर नुसतं खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं। अरे कसा विकास होईल? कर्जत विकासाच्या ऐवजी भकास होईल। परत तुम्ही म्हणाला आमच्याकडे येतो ना, आम्हालाच भकास म्हणतोय। नेतृत्वाचा दोष आहे म्हणून सांगतोय। त्याकरता तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला फार विचारपूर्वक निर्णय घ्या। बकालपणा आपला दूर करूया। मीरा भाईंदरमध्ये मवियानं एकत्र लढावं, मतं विभागू नयेत। काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचं मविया नेत्यांना आवाहन आहे। आम्ही एक पाऊल पुढे मागे जायला तयार असल्याचं हुसेन यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, उभाटा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे किंवा वंचित आघाडी आहे, अजून काही आरपीआयचे घटक पक्ष असतील, त्या सगळ्यांशी आम्ही त्या ठिकाणी आमची बोलणी सुरू आहे। आणि आम्ही त्यांच्याबरोबर 2 पाऊल पुढे जायचं असेल पुढे जाऊ, 2 पाऊल मागे सरकायचं असेल तर मागे सरकण्याची आमची तयारी आहे। पण जेणेकरून मतांची विभागणी या ठिकाणी टाळायची आहे आणि ताकदीने महाविकास आघाडी सत्तेत या ठिकाणी आणायचं। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। निवडणुकीच्या आधी 2000, निवडणुकीच्या नंतर 3000 पोहोचवले जात असल्याचा आरोप केला जातोय। कुठलाही पुरावा न देता आरोप करणं लोकशाहीची थट्टा असल्याचं धानोरकरांच्या आरोपानंतर सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। प्रति 2-2 हजाराचं टोकन हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं आहे आणि ते टोकन असं आहे की 2000 आता घ्या आणि 3000चं टोकन आहे। निवडणूक झाली, जसं मतदान झालं त्या दिवशी 3000 रुपये तुम्हाला परत मिळेल, म्हणजे 5000 रुपये मतदान हे विकत घेण्याचा प्रकार हा राजुरा विधानसभेत होत आहे। आणि तोच प्रकार या बल्लारशा मतदारसंघात देखील ते चालू करण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी करणार आहे। माझं व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन त्यांना दिलेल्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे। अशी एक जरी घटना असेल तर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला पाहिजे, निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे। पण कारण नसताना हलक्या कानाने कोणाचं ऐकून साऱ्या मतदारांना तुम्ही पिंजऱ्यात उभं करणार आहे का आरोपीच्या? असे सनसनाटी निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही त्या माझ्या प्रामाणिक मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय, हा मतदारांचा अवमान आहे।
चुकीच्या प्रभागामध्ये नाव दिसल्यास याद्या तपासून निर्णय घ्या. मुंबई पालिका आयुक्त गगराणींचे अधिकाऱ्यांना हे निर्देश आहेत. सर्व हरकती आणि सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी असं गगराणींनी म्हटलंय.